नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता पंढरपूर तालुक्यामध्ये असलेल्या पळशी या गावातील सुनील लोखंडे यांच्या कलिंगडाच्या शेतीमध्ये त्या ठिकाणी उभा आहे. या शेतकऱ्यानं आपल्या शेतावर 1 एकरामध्ये कलिंगडाची लागवड केली आहे. खरं तर पावसाळ्याच्या थंडीच्या हंगामामधली ही कलिंगडाची लागवड ही तशी जिकरीची, आव्हानात्मक आणि तरी देखील शेतकऱ्याला चांगलं पैसे मिळवून देणारी लागवड असते. कारण या काळामध्ये पाऊस असतो, थंडी असते, वातावरण वेगवेगळ्या पद्धतीचं बदलत असतं, क्लायमेट चेंज मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये हे वेलवर्गीय पीक आहे त्यानं टिकून राहणं आणि त्यानंतर मग माल चांगला येणं, साईज चांगली येणं, सरासरी ॲव्हरेज चांगलं निघणं, जर भेटणं, आत कटिंग निघणं, या सगळ्या गोष्टी कलिंगड शेतीमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. व्हायरस सगळ्यात महत्त्वाचा असतो, प्लॉट बसण्याची समस्या मोठी असते. ह्या बऱ्याच गोष्टीवर नियोजन करत, मात करत या लोखंडे बंधूंनी आपला प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीचा आणला आहे. जवळपास 45 ते 50 दिवसाचा प्लॉट आहे. मी बघितलं तर अक्षरशः रानामध्ये दगडं पडावी अशी कलिंगडी त्या ठिकाणी तयार होऊन त्या ठिकाणी प्लॉटमध्ये दिसल्याचं चित्र पाहायला मिळतं. आणि मग ह्या सगळ्याच्या पाठीमागे त्यांची मेहनत काय, नियोजन काय, त्याचं अर्थकारण कसं, त्याची लागवड कशी, ह्या सगळ्या गोष्टीच्या चर्चा करण्यासाठी खरं तर आज आपण या शेतकऱ्यासोबत आलो आहे. आपल्या दोघांचंही महाराष्ट्र माझामध्ये स्वागत. आणि पहिला प्रश्न आहे की ज्यावेळेला या दिवसामध्ये अशा पद्धतीनं प्लॉट बघतो आपण, मला मागाशी फिरताना सांगत होता की आजूबाजूला साहेब असा कुठेच प्लॉट बघायला मिळत नाही. आपला प्लॉट ज्यावेळेला ह्या लेवलला तयार असतो त्यावेळेला मनात पहिली प्रतिक्रिया काय असते? साधारण साहेब मी रोज सकाळी या प्लॉटमध्ये एक माझी व्हिजिट करतो, प्लॉटमध्ये फिरून जातो. प्लॉटमध्ये आल्यानंतर सध्याच्या परिस्थितीत खूप समाधान वाटते. ह्या थंडीच्या वातावरणात किंवा थंडीच्या मोसमात कलिंगड हे पीक घेणं खूप आव्हानात्मक असतं, खूप कसोटीचा काळ असतो. यासाठी या पीक आणण्यासाठी व्यवस्थित बेड बांधणे, बेडवर डोस भरणे व स्प्रे नियोजन, ड्रिचिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप निर्णयात्मक असतात. व ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही ह्या प्लॉटमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग करून बघितलेत. या सगळं केल्यानंतर हा प्लॉट आम्हाला खूप यशस्वी झाला आहे आणि खूप समाधान वाटते. खरं तर हे काय काय केलं ते सांगितलं. आता हे कसं केलं असं खाली जाऊया. नेमकी ही प्लॉटची तयारी करतानाच आमचे शेतकरी जे कलिंगडाची शेती करू पाहतात त्यांना काय सांगाल की अंतर ठेवण्यापासून ते खाली मशागत करण्यापासून अगदी स्टार्ट टू एंड आम्हाला माहिती पाहिजे. त्यातला पहिला टप्पा तुम्ही आम्हाला सांगा की बेड बांधणीपर्यंत नेमकं ह्या प्लॉटमध्ये काय काय झालं? साधारण आम्ही सुरुवातीला फणून बेड बांधून घेतले. 2 बेडमधलं अंतर साधारण 6 ते 7 फूट असेल. बेड बांधून बेडवर बेसडोसमध्ये MOP असेल, DAP असेल, मायक्रोन्यूट्रंट असेल, ह्युमिक असेल, कॉम्बॅट ॲग्रोचं सुपर ग्रीन असेल, हा साधारण असा प्रकारे बेड भरून घेतला. बेड भरून घेतल्यानंतर मल्चिंग पेपर हातरून व्यवस्थित रोपाची मागणी केली. रोपं निवडताना आम्ही शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपल्या ज्याप्रमाणे शेतात काय पिकतं आणि बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं त्याला शेतकरी म्हणतात. त्याप्रमाणे कोणतीही पीक करताना सर्वात महत्त्वाची व्हरायटी असते. त्याप्रमाणे आपण कोणती व्हरायटी लावतोय, ती व्हरायटी कशी आहे, कोणत्या वातावरणात आहे ही बघणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामध्येच आम्ही कलिंगड हे पीक लावताना आमच्या कल्याणी नर्सरीचे सर्व बंडू बंगाळे हे आम्हाला कायम आणि सतत मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला सुचवले की आरोडॉर सीडची विजय ही व्हरायटी लावा, खूप छान व्हरायटी आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ही व्हरायटी लावलेली आहे व निवडली. का निवडली ती व्हरायटी? काय वेगळं पण आहे? ह्या व्हरायटीमध्ये मी खूप अभ्यास केलेला होता. विजय ही व्हरायटी थंडीच्या मोसमामध्ये साधारण किपिंग क्वालिटी असेल, आतून त्या व्हरायटीला गर पडत नाही व सगळ्यात विजय व्हरायटीचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे की नॅचरल साईज ह्या व्हरायटीला खूप छान आलेलं आहे. तुम्ही बघू शकता थंडीच्या दिवसामध्ये शुगर मेंटेन होणं हे खूप आव्हानात्मक असतं, परंतु ह्या विजय या व्हरायटीमध्ये शुगर चांगल्या प्रकारे मेंटेन होते, चवीला खूप गोड लागते आणि बाजारात इतर व्हरायटीपेक्षा 4 पैसे जास्त मिळतात. म्हणून आम्ही ह्या व्हरायटी निवडलेली आहे. याशिवाय या व्हरायटीचे वेल हे डम्पिंग होत नाहीत, किपिंग क्वालिटी चांगली राहते आणि साधारण आपला पाऊस लास्टचा शेवट 1-2-3 पाऊस पडले त्याच्या अगोदर आम्ही अतिशय सुंदर असा प्लॉट आणला होता. भरपूर सेटिंग झालं, पूर्णपणे साधारण बेडवर फुल सेटिंग झालं, परंतु त्या बेडमध्ये पाऊस 2-3 पडलं आणि बेडवरचं जे सेटिंग असतं ते सेटिंग पूर्णपणे गळून गेलं. परंतु त्यावेळेस आम्ही खचलो होतो, निराश झालो होतो की परत सेटिंग होईल का नाही ह्या प्लॉटमध्ये. परंतु साधारण आम्ही आमचं शेड्यूल चालू केलं, स्प्रे मारले, खालून औषधे सोडले व आता तुम्ही हे सेटिंग बघताय की बेडवरचे सेटिंग गळून सुद्धा आतमध्ये सेटिंग बघताय की साधारण 5 ते 6 फुटामध्ये 20 ते 22 कलिंगड भरतात. एवढं मध्ये सेटिंग झालेलं आहे. त्यामुळे ही व्हरायटी मला खूपच छान वाटली. खरं तर या दिवसामध्ये रोगराई फार मोठं आव्हान असतं. त्या रोगराई नियंत्रणासाठी काय काय केले? साधारण साहेब कलिंगड या पिकावरती व्हायरस असेल, आळी असेल, थ्रिप्स असेल,
किंवा वेल चिरणं असेल व वेल डम्पिंग असेल, साधारण हे 4-5 रोग असतात. ह्या सर्वसाधारण रोगामध्ये माझे भाऊ नितीन लोखंडे कॉम्बॅट ॲग्रोचे प्रतिनिधी एरिया मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचं शेड्यूल असतं, त्या शेड्यूलनुसार आम्ही वेगवेगळ्या फवारे असेल, ड्रिचिंग असेल याचं नियोजन करतो. ड्रिंचिंग काय केलं याला? साधारण आम्ही सुरुवातीला रोपे लावल्यानंतर 5-6 ड्रिचिंग केलेत. यामध्ये ह्युमिक असेल, 19-19 असेल, 13-40-13 असेल, 12-61 असेल, अशा प्रकारे वेगवेगळ्या 5-6 ड्रिचिंग केलेत. बरं, आता बघितलं तर किती सेटिंग आहे आणि किती टन माल निघालं वाटतं एवढ्या सगळ्यामध्ये? साधारण साहेब थंडीच्या मोसमामध्ये जरा ॲव्हरेज कमी निघतं, तरी पण माझा अंदाज आहे आमच्या ह्या प्लॉटमध्ये 18 ते 25 टनापर्यंत माल निघेल असं मला वाटतं. सरासरी 20 टन? सरासरी 20 टन निघेल असं वाटतं. बरं, काय रेट चालू आहे बाजारामध्ये? सध्या बाजारामध्ये 14-15 रुपये रेट चालू आहे. 14-15? हां. बरं, काही 14 रुपयाचा रेट घावला तरी बी मला वाटतं 20 20 टनाचं किती पैसे होते? साधारण 3 लाखापर्यंत होईल. 2 महिन्यात 3 लाखाचं उत्पन्न होईल. बरं, खर्च किती झाला आतापर्यंत? साधारण मला वाटते प्लॉटला एक 60-70 हजार रुपये खर्च झाला असेल आतापर्यंत. 60-70 हजार खर्च झाला असेल. हां. त्यामध्ये 3 लाख रुपयेमध्ये समाधान आहे. समाधान आहे, खूप समाधान आहे. काय एक तरुण शेतकरी म्हणून ह्या कलिंगडाच्या शेतीकडे ज्यावेळेला तो बघतो त्यावेळेला एकूण शेतीबद्दल काय तुझी प्रतिक्रिया असते कायम? माझा हाच विषय असतो की साहेब ह्या शेतीला, कलिंगडीच्या शेतीला फक्त दिवस मोजून असतात. दिवस पहिल्या दिवसापासून साधारण 55 ते 60 दिवसापर्यंत प्लॉट कटिंग होऊन जातो व दुसऱ्या पिकासारखी जास्त पैशाची वाट बघावं लागत नाही. 60व्या दिवशी आपल्या हातात पैसे येतात. त्यामुळे थोडक्या काळामध्ये कलिंगड हे पीक निघून जातो, पैसे शेतकऱ्याला भरपूर मिळतात. बरं, कलिंगडाच्या साईजसाठी काय करता रे? थंडी या दिवसामध्ये साईज यावी कलिंगडाला म्हणून व्हरायटी चांगली आहे त्यामुळे साईज इथे हे ठीक आहे, पण त्यासोबत तुम्ही अजून काय एक्स्ट्रा प्रयत्न केलेत का? साईजसाठी आम्ही 052 असेल, 60-20 असेल, बिल्डर पोटॅश असेल, अशा प्रकारे वेगवेगळं दिसाड ड्रीपमधून सोडतो. वडील लोखंडे साहेब आपल्यासोबत आहेत. पोरनी मेहनत करून प्लॉट असा आणला आहे. दुसरा मुलगा कृषी क्षेत्रामध्ये काम करतोय, तो साहेबच आहे. खरं तर तेच सगळे शेड्यूल, तेच सगळे निवेदन त्या ठिकाणी देत आहेत आणि त्यांच्या निवेदनातून हा प्लॉट येतोय. काय वाटतं आपल्या पोरांचं असं काम, पोरांचं असं यश बघून कसं वाटतं? पोरांचं म्हणजे एकदम मला एक नंबर कौतुक वाटतं. असं रानात आल्यानंतर समाधान वाटतं हिरवं प्लॉट बघून. आणि बंडू बंगाळे हे कल्याण नर्सरीचे मालक आहेत, त्यांचं आम्हाला कायम आदर्श असतं. आणि ते आम्हाला 8 दिवसातनं 15 दिवसातनं आमच्या घरी येतात, बसतात, 10-15 मिनटं गप्पा मारतात, पोरासनी मार्गदर्शन करतात. आणि पोरांना माझ्या असं वाटतं की बोलायचं काम नाही, समाधान असं शेजापाजाऱ्याशी बघतात तोंडाकडनी प्लॉट बघून. बरीच लोक येतात विचारायला, तुम्ही काय वापरता, काय करता, कशी शेती करता. आणि लोकांना असं एक नंबर वाटतं. प्लॉटकडे बघितलं काय वाटतं? प्लॉटमध्ये एकदम समाधान वाटतं. आणि व्हरायटी आहे ती एक नंबर आहे बा. असं कलिंगड कापलं तर लाल भडक वाटते, बोलायचं काम नाही. नुसतं ती चव आहे याला की ह्या व्हरायटीला लय तर लय चव आहे, एक नंबर चव आहे, नुसती बोलायचं काम नाही. आणि बाकी सगळं समाधान वाटतं. प्लॉटमध्ये आल्यानंतर आज कुठं पण बघा तुम्ही प्लॉटमध्ये, कुठं नुसतं हिरवं गार दिसतंय, समाधान भारी वाटतंय, लय भारी वाटते एकदम. ठीक आहे. तर मगापासून तुम्ही दोघं ज्या कल्याणी नर्सरी मुंडेवाडीचं नाव घेताय त्या नर्सरीचे बंगाली साहेब देखील आमच्या सोबत आहेत. साहेब, खरं तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या थंडीच्या दिवसात देखील शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट त्या ठिकाणी आणला आहे आणि व्हरायटीचं मोठं कौतुक केलं जातं आहे. कारण पहिलं पाऊस झाला, सेटिंग गळलं, पुन्हा एकदा सेटिंग पकडलं आणि पुन्हा पकडून देखील आज जवळपास 20 टनाचा ॲव्हरेज निघाला. असं थंडीच्या दिवसामधलं सेटिंग साईज या संपूर्ण त्या ठिकाणी प्लॉटचे तयार झाले. काय सांगाल, एखादं व्हरायटी देताना शेतकऱ्याला काय काळजी घेतली जाते आणि ही व्हरायटी देताना काय काळजी घेतली? अतिशय छान प्रश्न आहे सर हा. कारण बऱ्याचदा बघतो कलिंगड ही शेती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. आणि प्रत्येक सीझनमध्ये म्हणजे थंडी असेल, पावसाळा असेल आणि उन्हाळा असेल, या तिन्ही ऋतूंचा अभ्यास करून आपण व्हरायटी शेतकऱ्यांना दिली पाहिजे. पहिली गोष्ट खर्चाची बाजू आहे, त्यात रेटची परिस्थिती अशी असते आणि ज्या त्या सीझनमध्ये किंवा ज्या त्या वातावरणामध्ये जो फळ सेट होईल, चांगलं त्याचं उत्पन्न मिळेल अशी व्हरायटी आपण दिली पाहिजे. आणि खरोखरच आपण ऑर्डर सेटचं म्हणावं तितकं किंवा करावं तितकं कौतुक कमीच आहे. विजयी व्हरायटी जी दिलेली आहे ते अतिशय छान व्हरायटी दिलेली आहे. कारण आपण ह्या व्हरायटीमध्ये गेले 2 ते 3 वर्ष झालं काम करतो आहे बरं का. अतिशय छान रिझल्ट आलेले आहेत. त्यामध्ये पहिलं असं आहे की याचं पावसाळा असो किंवा थंडी असो, यामध्ये काय होतं, सेटिंग जे आहे ते सेटिंग चांगल्या प्रकारे होतं आणि रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे या व्हरायटीमध्ये. वेल बसण्याचं प्रमाण असेल, वेल कमी बसतात किंवा 99% बसत नाहीत. करपा जो असतो, करपा, व्हायरस याचंही प्रमाण अतिशय कमी आहे. वाणात ताकद आहे. आणि दुसरी गोष्ट काय होतं, ज्या टायमिंगला
व्यापाऱ्यांची किंवा व्यापारी एखादा प्लॉटवर येतो माल विक्रीसाठी येतो, त्याला जे काय लागतं किंवा मग त्याचे साईज असेल, त्याच्यावरचे फळावरचे पावडर असेल किंवा फळ कापल्यानंतर आता कसं राहतं थंडीच्या दिवसामध्ये हमखास फळं ही पांढरी निघतात. पण ह्या विजय या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे, हे वाण कोणतं जरी फळ कापलं ते लालबुंद निघतं आणि साखरेचं किंवा गोडीचं जे प्रमाण आहे ते अतिशय छान आहे. आणि एकंदरीत याचा परिणाम काय होतो की ह्या एवढं गुणधर्म असल्यामुळं हमखास या व्हरायटीला एक 3 ते 4 रुपये किंवा सगळ्यापेक्षा जेवढा बाजारभाव असेल त्याच्यापेक्षा 4-5 रुपये किंवा 3-4 रुपये आगाऊच मिळतो, पण कमी मिळत नाही. या कारणानं काय होतं, शेतकऱ्याचा नफा चांगला मिळतो, माल त्याचा व्यवस्थित मार्केटला जातो, त्याला भीती राहत नाहीत. पिकवलंय पण विकायचं कुठं. अक्षरशः आता चालू परिस्थिती सुद्धा यामध्ये व्यापारी 2-3 व्यापारी वेटिंगला आहेत. आम्ही माल घेतो किंवा आम्हाला माल देतो, बरोबर आहे की नाही. आम्ही कोणत्या आता पाठीमाग आपण झेंडू पण त्यांना दिला होता, ऑर्डर सीटचा ड्रीम येलो झेंडू दिला होता, त्याचे आपण व्हिडिओ बघितला किंवा आणि हाय रिअल परिस्थिती शेतकऱ्यांना माहिती आहे, बघितला उत्पन्न कसं निघालं. त्याच पद्धतीमध्ये त्याने आम्हाला काय सांगितलं, आम्हाला साहेब आता आम्ही काय करू, थंडी तर पडते आणि थंडी आहे, पावसाळा आहे आणि कमी दिवसामध्ये चांगला आर्थिक नफा मिळवून देणार पीक कोणता आणि वाण कोणता. मग त्यांना मी आलो, शेत बघितलं, मग शेत बघितल्यानंतर त्यांना सांगितलं आपण ऑर्डर सीड्स या कंपनीची विजय हा वाण लावूया, थंडीत पण चांगला येतो, पावसाळ्यात पण चांगला येतो आणि उत्पन्नही चांगलं आहे. अगदी. आणि खरं तर त्या विजय वाणाच्या जीवावर आज त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यानं घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पावसामध्ये प्लॉट सापडला, चांगलं झालेलं सेटिंग जे बीडवर होणं अपेक्षित असतं तिथं झालेलं सेटिंग गळालं. ते सेटिंग गेल्यानंतर थोडीशी हातबलता होती, परंतु योग्य नियोजन आणि प्लॅनिंगच्या जोरावर आणि वाणाच्या ताकदीच्या जोरावर त्या ठिकाणी पुन्हा पुढचं सेटिंग काढून आज जवळपास या थंडीच्या दिवसामध्ये एकरभर शेतामध्ये त्या ठिकाणी एक 20 टनाच्या अवरेज निघेल इतक्या चांगल्या पद्धतीचा माल या शेतकऱ्यांनी घेतला आहे. खरं तर अजून देखील ह्याला थोडीशी साईज धरणार आहे. 4-5 दिवसाचा टाईम अजून हार्वेस्टिंगला ह्या शेतकऱ्यासाठीच आहे. आणि हे सगळं करत असताना जर योग्य पद्धतीचं नियोजन केलं, योग्य वाण निवडला, काळजी घेतली, प्लॅनिंग केलं तर निश्चितपणानं शेतकऱ्याला त्यामधून चांगल्या पद्धतीचा नफा मिळू शकतो, हे मात्र नक्की. आणि उद्या या कलिंगड शेतीच्या माध्यमातून इतर अनेक शेतकरी अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये लागवड करून चांगल्या पद्धतीचा फायदा घेऊ शकतात. बाजारभाव काय असेल ही आपल्या हातात गोष्ट नसली तरी उत्पादन किती ताकदीचं घ्यायचं हे मात्र आपल्या हातात आहे. आणि तिथं जर आपण ताकद लावली तर निश्चितपणानं मोठा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. कॅमेरामन मुकेशसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पळशी.